मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने यांनी कूच केलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी नाशिकमधून देखील हजारो मराठा समाज बांधव हे सहभागी होणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अशा रीतीने सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या वाहनांमधून हे सर्व समाज बांधव आता मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी रवाना होतील। त्याचप्रमाणे पूर्ण तयारीनिशी आणि आपल्यासोबत रसद शिदा घेऊन हे सर्व समाज बांधव थोड्याच वेळात आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे रवाना होतील। नक्की एकूण किती समाज बांधव जातील आणि कसा मार्ग असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी तुम्ही जातायत, तुम्ही कुठून सहभागी होणार, कसं नियोजन असणार आहे? या ठिकाणी कालपासून आमची सगळी रसद मुंबईकडे रवाना झाली। अनेक समाज बांधव मुंबईत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि उर्वरित सगळी रसद घेऊन आम्ही पुण्याकडे आज कूच करतो। ज्या ज्या ठिकाणी समाज बांधवांसाठी या अन्नधान्याची गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही ते देणार आहेत आणि उर्वरित सगळं धान्य मुंबईच्या त्या ठिकाणी जेव्हा उपोषण सुरू होईल जरांगे पाटलाचं, तिथून पुढे मुंबईकरांमध्ये जे काही मुंबईत समाज बांधव त्यांच्या जेवणाची व्यवस्था निश्चित करणार आहेत त्या दृष्टिकोनातून पूर्ण नियोजन झाले। राज्य सरकारला आमची विनंती आहे की आता आमचा अंत पाहू नका। मराठे हे संयमानं त्यांची लढाई लढताय, तुम्ही उगाच वादग्रस्त स्टेटमेंट करून विधानं करून समाजाच्या या लढ्याला गालबोट लावू नका। मुंबईत जर मराठे आले याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल। आम्हाला टिकणारं आरक्षण तुम्ही फेब्रुवारीत द्यायचं म्हणता, 15 दिवसात तुम्ही असा काय तीर मारणार आहे? ते आज मारून 26 तारखेला मराठा योद्धा जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करा। मराठे तुमच्यावर गुलाल उधळतील, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, पण जर आम्हाला संविधानिक पद्धतीने आरक्षण नाही दिलं तर निश्चितपणे तुम्हाला खुर्चीवर सुद्धा खाली खेचण्याची ताकद हा मराठा समाज ठेवतो। त्याचबरोबर भुजबळ साहेबांना मराठे मोजायचे होते, त्यांना सुद्धा विनंती करतो की भुजबळ साहेब भायखळ्याच्या त्या पुलावर ते मशीन घेऊन उभं राहा आणि उभं राहताना फक्त तुमची मराठे मोजताना एवढी काळजी घ्या की त्या गर्दीत तुम्ही हरवणार नाही। हरवले तर घरच्यांना सांगून द्या का मी मराठ्यांची या जत्रा पाहायला गेलो, त्यांना जत्रा पाहायची फार हौस आहे। त्याच्यामुळे आता ही मराठ्यांची वारी एकदा बघून घ्या। हक्काच्या लढाईसाठी मराठी आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। याला जबाबदार जे काही परिणाम होतील त्याला जबाबदार महाराष्ट्र राज्य आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील। मराठे संयमानं आंदोलन करताय, शांततेच्या मार्गाने जाणार आहे, पण आम्हाला जर कोणी डिचवण्याचा प्रयत्न केला त्याला जशाच तसं उत्तर सुद्धा मराठा समाज देईल। नाशिक जिल्ह्यातून किती मराठा समाज बांधव आहेत ते मोर्चात सहभागी होते? आता तुमच्याकडे कॅमेरा आहे, आता हे तुम्हीच आम्हाला सांगायचं आहे का किती मराठा नाशिकमधून निघणार आहे? ऑलरेडी काल 50-70 हजार मराठा मुंबईमध्ये पोहोचलेले आहे। आजही बाकीच्या येवला असतील, नांदगाव असतील त्या भागातले बरेच मराठे कालच जरांगे पाटलांच्या ताफ्यात सहभागी झालेले आणि असंख्य गाड्या आत्ता रस्त्यावर आहेत। अनेक ठिकाणी नाशिक रोड असेल, सिन्नर असेल, सगळे मराठे आम्हाला जॉईन होणार आहे। आणि आता तुम्ही जे विचारलं का आज किती मराठे याच्यामध्ये सहभागी होणार आहे, आता तुम्हीच आम्हाला तुमच्या माध्यमातून कळणार आहे का ही लाईन आता किती किलोमीटरची होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जो मोर्चा जातोय आज 5वा दिवस आहे, सरकारकडून अद्याप दखल घेतली जात नाही, काय सांग? सरकारने नेहमी आत्तापर्यंत उडवडीची उत्तरं दिलेली आहेत। जसं आत्ताच करण भाऊनी सांगितलं की जर 3 कोटी मराठा मुंबईत जर आलेच तर मुंबईच्या नागरिकांना त्रास होईल। त्या नागरिकांनी थोडं आम्हाला सांभाळून घ्यायचं आहे आणि सरकारने याचा विचार करायचा आहे। जर तिथे आले तर आपली फार अवघड परिस्थिती होईल आणि 26 तारखेच्या ऐतिहासिक दिनी त्यांनी आरक्षण डिक्लेअर करावं। या आजच्या आरक्षणामध्ये विशेषरित्या सगळे तरुण सुशिक्षित लोक, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी वर्ग असा सामील झालेला आहे। लाखोंच्या संख्येने सुशिक्षित वर्ग या आरक्षणाच्या यात सामील झाला। त्याचं कारण असं की कुठे ॲडमिशन घेताना, नोकरी करताना आरक्षणाची फार गरज भासते। त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सुशिक्षित तरुण, इंजिनियर, डॉक्टर, ॲडव्होकेट असे वर्ग सामील झालेला आहे। आपण बघतोय की अशा रीतीने आता हे थोड्याच वेळात नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधव हे पुण्याकडे कूच करतील आणि मनोज जरांगे पाटील यांना मोर्चात साथ देतील। त्याचप्रमाणे सरकारने येत्या 26 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली। सरकारने जर हे आरक्षण तातडीने दिलं तर आम्ही सरकारवर गुलाल उधळू असं वक्तव्य देखील मराठा समाज बांधवांकडून करण्यात आले। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।